नाशिकमध्ये 8 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या, अल्पवयीन मुलगा मूकबधीर असल्यानं संशयितानं घेतला फायदा, परिसरात खळबळ. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये महागाई भत्त्याप्रमाणे कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ करण्याची मागणी, संयुक्त कृती समितीचं सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन. ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी हैदराबादमधील दोघांना अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी, रत्नागिरीच्या सायबर पथकाची कारवाई. नाशिकच्या आडगावमध्ये पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो या कारणावरून दुसऱ्या पत्नीकडून पतीची हत्या, 2 सख्ख्या भावांच्या मदतीनं खून केल्याची घटना, आरोपी पत्नीला अटक, इतर आरोपी फरार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपी इस्माईल इब्राहिम विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये सलून व्यवसायाच्या दरामध्ये 20% वाढ, महागाईमुळे साहित्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं नाभिक संघटनेचा निर्णय. धुळे तहसील कार्यालयामध्ये सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण, महसूल कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय बंद, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी. मेळघाटमधील वृद्ध महिलेची धिंड काढल्याचं प्रकरण, महिलेची धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामुनकर असल्याची माहिती, त्याची पदावरून हकालपट्टी. बुलडाण्यामध्ये शाळकरी मुलीला हॉटेलवर नेऊन अत्याचार, दोघांवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल. मेहकर इथली घटना, हॉटेल मालकावर अद्याप गुन्हा दाखल. भोर शहरामधल्या नगरपालिकेचे बंद सीसीटीव्ही तत्काळ सुरू करा, नागरिकांकडून सीओ यांची भेट घेत निवेदन. रत्नागिरी दौऱ्यानंतर मंत्री नितेश राणे ऍक्शन मोडवर, मिरकडवाडीमधील 319 बेकायदेशीर बांधकाम धारकांना नोटीस, 8 दिवसामध्ये बांधकाम न हटवल्यास कारवाईचा इशारा. अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तहसीलदारांच्या अवैध रेती ट्रॅक्टर आणि जेसीबीवर कारवाई, पैसे घेऊन जेसीबी सोडल्याचा ट्रॅक्टर मालकाचा आरोप.